अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 13। शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयेसी म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा हे दयेच्या सागरा हे गोप गोपी प्रियकरा तमाल नीळा पावहरी तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरीता यमुना तटी गोकुळात तेव्हा तू निजलीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले दुष्ट ऐशा कालियाला यमुने माझी तुडवून भला रमणकद्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास तेवी माझ्या दुर्दैवा तुडवुनिया वासुदेवा दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी मी अजाण भक्त तुझा हरी परिदेवा कृपा करी मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू संत माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया भाविकांनी वर्गणी दिली कुत्सितांनी कुटाळी केली वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव गजानन म्हणता महासंत जे न घडे ते घडवीत मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी कशाला कुबेर त्यांचा भंडारी मग कशास फिरता दारोदारी चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हासून या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी हा अवघ्या आटाटी तुमचे कल्याण व्हावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा अवघे वने हा बगीचा पलंगजांचा मेदिनी अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्याच्या घरी तोन तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात माझा तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवा प्रतीसाची ती आहे भावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने रोग बरा करण्या भली औषधांची योजना केली प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास जन्म मरण हेही त्यास
नाही मुळी राहिले, तैसे तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वथा, पुण्यरूप औषधी आता, मिळणे भाग आहे की, संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार, या पुण्यरूप औषधीने, म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा, पुण्यमेदिनी माझी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा, बीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार, मोड हे ध्यानी धरावा, अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाणा, तेथे टाकल्यावरी दाणा, ते किडे पाखरे भक्षिती, संत सेवे समान, कोणते नाही पुण्यान, स्वामी सांप्रत गजानन, मुकुटमणी संतांचे, संत कार्य काही देता, अगणित होते सर्वथा, एक दाणा टाकिता, मेदिनी माझी कणीस होते, त्या कणसास दाणे येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका, ऐसा बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर, ऐसा बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर, कुंठित गती तर्काची, नेता असल्या वजनदार, वर्गणीती जमे फार, शुल्लकाच्याने न होणार, कार्य कधी वर्गणीचे, असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधला सत्वरी, झटू लागले गावकरी, मग ती वाण कशाची, बांधकाम कोटाचे, चालता शेगाविसाचे, दगड चुनारे तीचे, सामान गाड्या वाहती, त्यावेळी समर्थ स्वारी, होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी, ऐशारीती केला हो, आपण तेथे बैसल्या विणे, काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने, केले कसे ते परियेसा, एका रेतीच्या गाडीवरी, समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून, तई महाराज वदले तयास, कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसांस, विटाळाची बाधा नसे, महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मीन बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे, मारुती रामरूप झाला, परिरामा सन्निधनाही बसला, तो उभाच पहा राहिला, कर जोडून रामा पुढे, बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चलाजी, गाडीवाल्या मागून, बैल तैसे वागले, नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले, नीट सांकेतिक स्थलास, समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले, त्यांच्या भव्य समाधीचे, ही जागा शेगावात, आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या, महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणूनी, हे करणे भाग पडले,
त्या 2 नंबरातून जागा थोडी थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी एक एकराचा हुकूम झाला परिबांध कामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण जमीन ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणिक 1 एकर तुम्हा लागुनी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास परिते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे त्यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हासत हासत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला ऐसा हुकूम जेव्हा आला तै हरिपाटलाला आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य न खोटे व्हावयाचे मजवरी किटाळ महाराजे येऊन गेले नुकते एक त्यावेळी महाराजांनी भिऊ नकोस म्हणोनी तुझ्या एकाही केसा लागुनी धक्कान त्याचा बसेल तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो मेहकराच्या सानिध्याला सवडद नामे ग्राम भला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग उरलीन पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेली तनुप्रती चढली लाली कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनुते म्हणून गंगा भारती या महारोगाला त्रासला ती समर्थांची ऐकोन कीर्ती शेगावासी पातला श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक आडवू लागले बहुत तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई कधी ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपुल्या मनी करी परी एके दिन गंगा भारती
चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेविता पायावर. समर्थांनी चापट थोर मारली त्याच्या डोक्यावर. अतिजोराने विबुध हो म्हणून तो उभा ठेला. समर्थांस न्याहाळू लागला स्वामींनी त्याचे थोबाडाला. दोन्ही करे ताडिले फडाफड मारिल्या मुखात. आणि कवरती एक लाथ खाकरोन बेडक्या प्रत. थुंकले त्याच्या तनूवरी तोच त्याने मानिला. समर्थांचा प्रसाद भला बेडका होता जो पडला. तयाची या अंगावर तो त्याने घेऊन करी. चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी. आपुल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता. एक कुटाळ तेथे होता तो गोसाव्यासी बोलता. झाला पहा येणे रीती आधीच शरीर नासले. तुझे आहे बापा भले त्यावरी त्यांनी टाकिले. या अमंगळ बेडक्या ते तो तू प्रसाद मानिला. अवघ्या अंगा ते चोळीला जा लावून साबणाला. धुवून टाकी सत्वर हे ऐसे वेडे पीर. विचारू लागता भूमीवर त्यांसी अंधश्रद्धेचे नर. साधू ऐसे मानिती त्याचा परिणाम ऐसा होतो. अविधी कृत्यास ऊत येतो तो येता सहज जातो. समाज तो रसातळा यासी तुझेच उदाहरण. तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून. या वेड्या पिशापाशी गोसावी ते ऐकता. हसू लागला सर्वथा म्हणे तुम्ही येथेच चुकता. याचा करा विचार अमंगळ साधुपासी. काही न राहते निश्चयेसी कस्तुरीच्या पोटाशी. दुर्गंधी नावसे कदा तुम्हा दिसला बेडका. तो हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीच्या सारखा. सुवास येतो या लागी तुम्हा संशय असल्यास. पहा माझ्या अंगास हात लावून या खास. म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही. अवघी औषधी आहे पाही मी तुका वेडा नाही. बेडक्यास मलम मानणारा तुझा त्यासी संबंध नव्हता. म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थांची योग्यता त्वान मुळी जाणिली. त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार. स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेसी. तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थला. तो कुटाळसी आला अनुभव गोसाव्या परीस. मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची. तो गोसाव्याच्या हाती बसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी ही किंचित येत होती ती येला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी. कुत्सिक कल्पना सोडूनी शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य.
आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे 15 दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लालीने ते सोडिले तयाची या अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगापदींच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनसूया नावाची ती शेगावी आली साची न्याया निजपतीला संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडिले कर चला आता गावाते तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून साचार मी तुमचा खचित नाही ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझी उतरविली धुंदीचा पट मारून राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात केली सविटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा येथे नकोस राहू जरा सवड जवळ करावे हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे मी येता सवडदांत पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती या परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्यास कला गायनाची येत होती विबुध हो प्रत्यहितो अस्तमाना एक तारा घेऊन जाणा समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीतसे ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन वस्तू अशीच आहे गान रंजविणारी सर्वांते हा गंगा भारती बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने
असो एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी बोलता झाला समर्थासी माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तै आपुला करार ऐसा होता समर्था मी नाही येत आता नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंडगावात मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुंडगावात माझे घर काही दिवस राहा तरी मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा झामसिंगा बरोबर मुंडगावी आले साधूवर दर्शना लोटले नारी नर तोन आनंद वर्णवे झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा मुंडगाव झाले गोदातीरा दुसरे की हो पैठण पैठणा माझी एकनाथ मुंडगावी गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया आचारी लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका ते महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी भोजनाच्या या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामींनी केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला झामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच भावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाणा भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी कडाकडाती कांतारी लागली झाडे मोडावया घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले मग झामसिंगाने विनविले महाराजास येणे रीती आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया निबाराया पर्जन्याला हा नव्हे पावसाळा अगांतुक बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळ मग म्हणतील लोक ऐसे झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून वा खूप तऱ्हा पुण्याची महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा सचिंत होसी कागा तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आत्ताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशासी पाहू लागले पुण्यराशी तो आभाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून त्या मुंडगावी झामसिंगाने आपुली
इस्टेट सर्व अर्पण केली, महाराजांचे चरणी भली. त्या मुंडगाव ग्रामात लोक त्या मुंडगावात, समर्थांचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात. एक जवान पोऱ्या असे, हा उकिरड्या नामक कुणब्याचा, पुत्र एकुलता एकसाचा, भक्त झाला महाराजांचा. ऐन तारुण्या माझारी, हे उकिरडा नाम वऱ्हाडात, पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवीतात. ऐसा प्रघात त्या प्रांती, ते पेंटया तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात. ते पेंटया तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकिरडा वऱ्हाडात. नाव ठेविती बालकाचे, हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी, येत नियमे शेगावासी. घ्याया दर्शन समर्थांचे, जैसे का ते वार करी, वद्य पक्षा माझारी, जातींद्रायणीचे तिरी. देहू आळंदी गावाला, तैसाच हा वऱ्हाडात, वारी वद्य पक्षात, करी येऊन शेगावात. परमभाव भक्तीने, असो एकदा वऱ्हाडात, रोगग्रंथी कसन्निपात, बळावला अत्यंत. गाव बाहेर पडले की, या तापात ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते, अंगज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु. आणि कोठे तरी सांध्यावर, ग्रंथी उठे सत्वर, ती होता करी जोर, वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळतसे, शुद्धी न काही राहतसे, तलखी अंगाची होतसे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत, नव्हता भरतखंडात, त्याचा वास युरोपात, होता मोठ्या प्रमाणी. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली, त्याच्या प्रतिकारा सोडून दिली. लोकांनी ती घरे दारे, त्या दुर्धर साथीची स्वारी. आली पहा मुंडगावावरी, तो पुंडलिकाची आली वारी. शेगावास निघाला, कसकस त्याला घरीच आली, परिती त्याने चोरिली. शेगावाची वाट धरली, आपुल्या पित्या समवेत, शेगावाची वाट धरली, आपुल्या पित्या समवेत. येता 5 कोसांवर, शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर, तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसेतात. कारे पुंडलिका ऐसे करिशी, पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशिताप आला, गोळा एक काखेला. उठला आहे ये धवा, सारी शक्ती क्षीण झाली, आता मशीन चालवे मुळी, काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयाघना, वारीस खंड पाडीना, दाव तुझ्या दिव्य चरणा, भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर, मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर, तरी न त्याची परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी. ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर, परमार्थ घडे तोवर,
बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती, तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवाने भला, हा माझा वंशाचा उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू का या समयास, तुला बाळा बसावया, पुंडलिक वदे त्यावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी, जाऊ चला शेगावा, मध्येच मृत्यू आल्यास, शवतरी ते शेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे, बसत उठत पुंडलिक आला, अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला, त्याने घातले दंडवत, तो समर्थांनी माव केली, एका हाताने दाबिली, काख त्यांनीच आपुली, अति जोर करोनिया, आणि केले मधुरोत्तर, पुंडलिका तुझे गंडांतर, टळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको, तैसे महाराज वदता क्षणी, पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी जिरोनी, ताप तोही उतरला कंप शक्ततेने, करी पुंडलिकाच्या मातेने, आणिला नैवेद्य वाढून, घास त्या नैवेद्याचे, समर्थे घेता 2 साचे, कापरे ते पुंडलिकाचे, गेले बंद होवोनिया, पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तता राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधांनो, गुरुयोग्य असल्यावरी, वायान जाई सेवा खरी, कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पुरतील, सांग करून वारिला, पुंडलिक गेला मुंडगावाला, हे जो चरित्र वाची भला, त्याचे टळेल गंडांतर, संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वासमनी, संत कथेचा न यावा हो, श्रीदास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद होवो भाविकांप्रत, हेच देवा मागणे, शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ त्रयोदशोऽध्याय समाप्तः। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।